आलं लक्षात आलं ना तुमचं. समजा ते रस्त्याचं उद्घाटन करायचं आहे, नाही का. हो हो, तुम्हाला समजलं आम्ही ट्रिपला आलो बा इकडे लोणारला येणार आहोत, नाही का. म्हणजे तुमचं गाव कोणतं, वेणी गाव नाही, संतोष कुठे तुमचं नाव समजा. हो, पण ते कसं आहे, माझ्या माग खूप काम आहे. तो आता ट्रिपचं म्हटल्यावर ॲडजस्टमेंट होत नाही ना ते. कसं आहे, आता सगळ्याला आपल्या बाकीच्या त्रास होईल ना मग अशानं. तुम्ही घ्या, निपटून घ्या तेवढं, माय काही यानं होणार नाही. हो, म्हणजे कसं आहे, होऊच शकत नाही. या तुम्ही ते आंबे टाकडीचे लोक वाट पाहून राहिले तुमचे. हो, म्हणून म्हणलं कसं या ना तुम्ही. बोरळगावचे पोट्टे वाट पाहून राहिले तर याच तुम्ही इथचं उद्घाटन करा, मग भले तिकडे लोणारले चालले जा. ते उद्घाटन बाबा बोलावायचे मारायचे लगायचे मला, मग काय काही भरोसा नाही इकडे पुट्ट्याचा. हो ना, ते कसं माझं होत नाही, शक्य नाही ते. सॉरी ठेवा फोन ठेवा. अरे झमरू म्हणलं झंबर भाऊ चला लवकर या ना, इथं ते गाईड आलेत म्हणलं. काय सांगू राहिले या इकडे, हिशोबात पाहा लागते, या ना इकडे या ना. हो आलो चला झुंबर भाऊ, चला तिकडे जा लागते, चला. आहे ना आपले लोक आहे तिकडे, जुकाटा संघटना बऱ्याच ठिकाणी आहे. पण कसं आहे, आता माय नाही होत ना भाऊ. घ्या ना, गावातल्या अध्यक्षाच्या हस्तेच घेऊन घ्या तुम्ही. हे बा, आता हातपाय जोडतो तुमच्या, माफ करा बा, मी येऊ शकत नाही. पण बाकी आपले चाय ती इकडे आहेत, नाही का. होणार का, मी म्हटलं काय कोणी नाही इकडे. पण आता रस्त्याच्या उद्घाटनाला आले तरी समजा आपल्याला बोलवून राहिले. भाऊ शिवल भाऊ चला ना, या ना. काय रे माझी एके काय बघा शिवल भाऊ. अरे आलो ना, 2 मिनिटं हे भेटायला आले तर 1 मिनिट आलोच मी. बोला काय होतं, काय म्हणता म्हणलं, कोण हा तुम्ही. वो हम कौन है क्या है वो बाद में बताएंगे. तुम शिवलाल टोयगोटे है ना. हाँ शिवलाल टोयगोटे. शिवलाल टोयगोटे, क्यों, क्या हो गया. तेरे को ढूंढ रहा था मैं बहुत दिन से. अकेला कहाँ पे मिलता है ये मैं देख रहा था अचानक. अब मिल गया तू, अब तेरा गेम बजने वाला है, समझे क्या. तू यहाँ पे है ना अभी. हाँ आज के दिन तो मुक्कामीच है ना. हो, काहून म्हणजे काय केलं, काय मी म्हणलं, काहून काय झालं. केलं सांगतो तुला तर आता सांगणार होतं म्हणा, पण तुमचे माणसं आहे इथं. उद्या एकट्यात पाहिजे तुला बरोबर हिशोबात, तू सापडचं फक्त. तुला नाही कांटीन आम्ही दोघं असेल तर मला म्हणतो ते लोणारचे पोट्टे मग कांटीन, पण पहिले आम्हीच तुला सुधारणार आहोत. थांब तू जरा. हा लय आगाऊपणा करतो तू गावात. जा ना बाबू, जा ना म्हणलं, काय तोंडाची बाबा माझा माया तुम्ही. तुम्हाला माहित नाही शिवलाल टोयगोटे काय आहे, काय कोळ्या धमकी देऊन राहिले तुम्ही. अशा धमक्या देणार लय आले लय गेले म्हणलं मग मला. डबल दिसायचं नाही म्हणलं इथं. उद्या जर दिसले तर पामलं कानपट्टे शेकिनले का, त्याला सटका इथून. अच्छा ठीक है ना. कल है ना यहाँ पे तू. अच्छा कहाँ पे रुकता देखता मैं तेरे को. अकेले में तू बस, अकेले में दिखने को ना, बस हो गया तेरा काम, हो गया. कल देखना तू तेरा. अभी उद्या का फिरू देते का नाही बच्ची कलर ते. हो ना, का एकट्याला फोन मारते का काय सांगायला पाहिजे. अरे जा ना बाबा, जा, दिमाग खाऊ नका ना माय तुम्ही. हो जा तिकडे, चष्मे घाला तिकडे इतरा म्हणलं, जा हा तिकडे. शिवल भाऊ आले म्हणून सगळे, चला हो. जरा गडबडीत आम्ही जरा तिकडे, आमचं जरा बोलचाल करावं लागते, नाही तर तुम्हाला आताच दाखवले असते मी काय. निघा म्हणलं इथून, ते दिसू नको काय. चला चला तिकडे. तू जरा अकेले में दिखने का. कल देखता तेरा क्या होता तो. हो करा म्हणलं सुरू तुमचं काय आहे ते. आले सगळे आले आता आमचे. हो काही विषय नाही. चला आले सगळे. तर ठीक आहे, मी आहे गाईड. हो तर तुम्हाला चिखलदऱ्याचं सगळं संपूर्ण दर्शन मी तुम्हाला करून देणार आहोत. तर आता याच्यासाठी पहिले तुम्हाला कसं आहे, या चिखलदऱ्यात काय काय एवढं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे कसं आज तर तुमचं काही पायनं होणार नाही, कारण की आता तुम्हाला 5-6 वाजले. आता तुम्ही इथं कसं एखादं स्टे होम तुम्हाला मी पाहून देतो. एखादं रेस्टॉरंट येते तिथं तुम्ही लॉजवर राहा, आणि उद्या सकाळी आपण सगळं बिलकुल ठिकाणं पाहणार आहोत. सकाळी 6 वाजतापासून आपलं सुरू. चालते ना. ते करू म्हणा, पण नाही मी म्हणतो तुम्हाला जे पाहिल्यासारखं वाटते हो आम्हाला. म्हणजे काय चाचा भतीजासारखं दिसून राहिला. नाही म्हणलं तुम्ही भतीजा आहे का, भतीजा चाचा भतीजामधले. भतीजा काय नाही बा, आपल्याला काही कल्पना नाही. मी इथं असतो 10 वर्षापासून हेच काम करतो गाईडचं. नाही आपल्याला काही माहित नाही बा, असं कोणी असं चेहरा कसा मिळता जुळता असू शकते, काय सांगतायत त्याला. एक एकच काढते उचकून, काय काम नाही. शांतना भाऊ मुख्य बसा असे ऐका ना म्हणलं काय तर ते सांगून राहिले तर. हो ना, पण ते कसं हो ना, बिलाला इकडे गेलते नाही, पण काय माहित बा, पाहून घेऊन आले का नाही. पण नक्की नाही तुम्ही, म्हणजे चाचा भतीजा नाही ना. वैयक्तिक का. अरे नाही ना हो, मी काय हो चाचा भतीजा. मी इथं गाईडचं काम करत असतो. माझं नाव महेश कुमार. असं महेश कुमार आहे का. असं बरोबर ठीक आहे. नाही तुमच्यासारखे दिशे म्हणून म्हणलं ते. मला काय माहित बा, पोहायला का काय झालं तिकडून. बरं सांगा काय चिखलदऱ्याचं कसं काय सांगा. आता कोणकोणते पॉईंट असते सगळे डिटेल सांगून द्या. आता हे जे चिखलदरा ठिकाण आहे अतिशय नयनरम्य. हो, डोंगर दऱ्या पर्वतरांगा, नागमोडी वळणं, धबधबे, अतिशय असं मनमोहक असं ठिकाण आहे. विदर्भाचं नंदनवन आहे आणि काश्मीर आहे. हो ते तर आम्ही पाहूनच राहिलो समजा. बरं पुढे कोणकोणते ठिकाण म्हणजे पाहण्याजोगते कोणते आहे ते सांगा आम्हाला. काय करायला टोपीवाला मनामध्येच बोलत राहते बा. हो ना, आमचं एक डेमोन्स्ट्रेशन कसं पाठ करायला असते ते. हे बा ते कसं आहे, आता आपल्या चिखलदरा पाहत आहे का नाही. चिखलदऱ्यात कमीत कमी 10 ते 12-15 पॉईंट असे आहेत की जे पाहण्यासारखे आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपलं पहिलं पॉईंट जवळचं हो 1 किलोमीटरवर आहे देवी पॉईंट, आणि तिथून गाविलगड हे 2.8 किलोमीटरवर आहे. अतिशय असा उत्कृष्ट नमुना किल्ल्याचा. आणि त्याचबरोबर गोराघाट पॉईंट आहे 2.6 किलोमीटरवर. शक्कर तलाव हो तिथं आपल्याला बोटिंग करता येते, ती आहे मस्त. एअर पॉईंट आहे इथं मस्त. त्यानंतर किचकदरी, भीम पॉईंट, भीमकुंड जे आहे ते 3 किलोमीटरवर आहे, ते पाहण्यासारखं ठिकाण आहे. आणि पंचबोल पॉईंट 5 किलोमीटरवर आहे इथून चिखलदऱ्याहून. तर इथं आपल्याला 5 प्रकारचे असे आवाज येतात, घुमतात तिथं आवाज. एक वेळ आवाज द्याला की 5 वेळा वापस येतात. त्यानंतर सनसेट पॉईंट आहे 3 किलोमीटरवर. फॉरेस्ट गार्डन आहे इथं. हरिकेन पॉईंट आहे. त्याच्यानंतर रेंजर्स कॉलेज म्युझियम आहे. व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजे असं इथं भरपूर पाहण्यासारखं आहे. तर तुम्हाला मी उद्या सकाळी पूर्ण बिलकुल स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. भरपूर पॉईंट आहे समजा. मग एका दिवसात होईल का मग समजा. मी कसं म्हणतो, पाहतो म्हणलं ना आता 2-3 दिवस कमी पडते, पण आपल्याला कसं एका दिवसात ॲडजस्ट करणं आहे. गाविलगड जर पाहतो म्हणलं ना तर पुरा 1 दिवस लागते. इतका मोठा ते गाविलगड आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला मी बरोबर दाखवतो पद्धतशीर. 1 नंबर बरोबर माहिती सांगतो, सगळं व्यवस्थित करतो. झालं. तर बाकी आता तुम्हाला जर समजा बोटिंग करायचं, बोटिंग करता येईल. हॉर्स रायडिंग आहे, कॅमल रायडिंग आहे. गाड्या आहेत मस्त रायडिंग करायसाठी. असं व्यवस्थित तिथं म्हणजे असं माहोल आहे की बिलकुल टेन्शनचं काम नाही. राहायची व्यवस्था म्हणजे हॉटेल हे ते बिलकुल जे म्हटलं ते.
खरोखर आहे अमरावती जिल्हा भाग्यवान आहे. मग आता एवढं आता निसर्गरम्य वातावरण हे ते हो कुठं भेटते पाहिले आपल्याला. बरं ठीक आहे मग आता उद्या मग आम्हाला दाखवून देता. मग आता कसं काय आता होणार नाही का एखादं पॉईंट पाहिजे नाही होणार का? आणि आता कसं उशीर झाला मजा येणार नाही पाण्यात आज पूर्ण होणार नाही. त्यापेक्षा उद्या सकाळी निघाले आपले आणि चालले आपले. मग आता म्हणून म्हटलं तुम्ही आता रात्री कुठं राहता काय राहता काही तुम्हाला मी सजेशन देऊ का कुठं राहायचं काय ते? चालते ना द्या ना दाखवून एखादं ठिकाण तुमच्या ओळखीचं असेल तर मग तिथे जाता येते. ठिकाण दाखवून दे तुम्ही 2-3 ठिकाणं तुम्हाला जे आवडलं तिथं राहा तुम्ही काय परवडते काय नाही तुमच्या हिशोबानं. तर मी काय म्हणत होतो उद्याचं मग समजा सकाळी आपल्याला जायचं आहे तर म्हटलं ॲडव्हान्स लागत होतं आपल्याला. म्हणजे कसं मी आता गाईड आहे 2,000 रुपये लागतील आपल्या उद्याची. बापरे ॲडव्हान्स आता ॲडव्हान्स काय उद्या आम्ही हाऊस नाही आम्ही कुठं पोहोच चाललो हो ना उद्या देतो ना. ही गोष्ट खरी आहे तुमची. पण कसं आहे उद्या मग कसं उद्या तुम्हाला जर कोणी दुसरा भेटला मग तुम्ही त्याला देसान पैसे. त्यापेक्षा मला 500 दिले म्हणजे मनाला शांत राहते रातभर मला दुसरं गिऱ्हाईक पाहायचं काम नाही. म्हणून म्हणलं 500 द्या जास्त काही देऊ नका 700 समजा 700 ॲडजस्ट होऊन जाते. मग आणि आपण ते कसं मग उद्या तुम्ही आले पाहिजे नाही तर मग कसं मग चाट नाही बसली पाहिजे आम्हाला. नाही चाटीचं कामच नाही ना. मी हजर असावं ना तुमच्या आधी तिथं 5 वाजता हजर होत. मग काय तुमचं झालं की 6-6:30 बिलकुल तुमच्या गाड्या काढल्या की का मग एक पॉईंट दाखवून सुरू. बरं काय आता पण 500 देतो बा 500च्या वर नाही आम्हाला. हो 500 देऊन देतो काही हरकत नाही. आणि म्हणलं कोणतं ठिकाण आहे हॉटेल गिटेल आम्हाला कोणतं लॉज आहे ते दाखवून द्या मग. म्हणजे मग टेन्शनचं काम नाही जाऊ दे तिकडे. मग तेच म्हणलं ते दाखवून द्या असतं मला. विषय नाही आपण जास्त असं म्हणूनच नाही राहिला 2,000 जागी फक्त 500 म्हणून राहिलो. आपण ते 2,000 लय झालं ना हो. 2,000 थोडी असते का इतके असते का दाखवायचे एवढे. मग हे बा मी तुम्हाला 1,000 रुपये देईन 500 ॲडव्हान्स बस बाकी विषय नाही. काय आता 1,000 नाही हे बा 1500 मध्ये कव्हर करा काहीच नाही पुरत ना आम्हाला दिवसभर जाते हो पुरं. म्हणलं बा पायण हे ती काय लय दुखते म्हणलं बा रात्री डोकं दुखते सांगू कमीत कमी हे बा जाऊ द्या 1500 देऊन द्या. काय झिकझिक करू राहिले हो देऊन द्या ना 2,000 काय बिघडू राहिलं देऊ द्या ना देऊन देतो भाऊ 2,000 देऊ देतो काही हरकत नाही. करा शिवलाल भाऊ फालतू राजा काय करा. बरं असं मोठं म्हण पाहिजे हो ना. म्हणजे कसं माणूस मग असं सोक्ष सांगते ना माहिती अशी म्हणजे लपून ठेवत नाही काही. म्हणून म्हणलं 2,000 देऊन द्या. मग आता 2,000 पक्के आपल्या 1,000 ॲडव्हान्स देऊन द्या. ला रे 1,000 रुपये देऊन द्या ॲडव्हान्स जाऊ दे तिकडे. मग चांगला माणूस आणले का चला दाखवून द्या बरं हॉटेल वगैरे दाखवून द्या आम्हाला. चला शिवलेलं का नाही फालतू अगोपणा करू राहिलं. बरं चला चला तुम्हाला 1,000 रुपये तिथं देऊन देतो पहिले आम्हाला लॉज दाखवा चला. चला हे कसं वाटतं तुम्हाला पहा मग इथं आता इच्छा खोल्या गेल्या चांगल्या येतात फक्त थोडंसं कसं जरा रेटच्या बाबतीत थोडंसं विचार करायला लागं. आता तुम्हाला कसं आतापर्यंत मी 5-7 ठिकाण दाखवले पण तुमच्या काही एकही पसंत नाही राहिलं. आता हे पहा मग हे बरं वाटून राहिलं आम्हाला. कसं आहे आमचं म्हणणं पैशाचा विषय नाही इथं फक्त कसं आमची म्हणजे सोय झाली पाहिजे हो. पाणी हे ते सगळ्या सुविधा इथं असल्या पाहिजे हो. असं तर सांगा नाही तर मग कसं हे कॅन्सल. नाही इथं मस्त व्यवस्थित आहे बा फक्त थोडंसं रेटमध्ये फरक आहे बाकीपेक्षा. आता बाकी तुम्ही तर म्हणलं सांगितलं तुम्ही पाहिलेच भाव काय काय नाही तर म्हणलं हे आता मालकाशी बोलून घ्या हो. आपलं कसं दाखवायचं काम आहे बा. बाकी तुमचं पुढचं पाहा तुम्हाला परवडते नाही परवडत. पण आपण म्हणलं आम्हाला परवडलं पाहिजे त्या हिशोबाने पाहतो आम्ही का भाऊ म्हणलं कसं काय रेट गीट हो इच्छे रूमचे हो. आम्ही आता सगळे जण 21 हो समजा 13 माणसं समजा जेंट्स आणि आपल्या 8 लेडीज आहे हो. तर या हिशोबाने आम्हाला राहायची व्यवस्था पाहिजे रात्रभरासाठी. तर उद्या आम्हाला जायचं आहे. अच्छा म्हणजे 8 लेडीज आहे आणि 13 जेंट्स आहे बरोबर ठीक आहे. तर आमची तर जे रूम आहेत तर यामध्ये 4 जण आम्ही जास्तीत जास्त कव्हर करतो. एका रूममध्ये 4 लोक. तर या पद्धतीनं लेडीजसाठी 2 रूम करावे लागतील आणि तुम्ही 13 लोक आहे तर तुम्हाला 3 रूम हो. एक जण समजा ॲडजस्ट करू आपण. तर एका रूममध्ये 4 जण अशा पद्धतीनं 5 रूम तुम्हाला करावे लागतील. एका खोलीत 4 जण मग एका खोलीचं भाडं काय समजा एका खोलीचं भाडं किती येते बरं? एका रूमचं 1,000 रुपये भाडं आहे रात्रभराचं आणि त्यामध्ये जेवणाची व्यवस्था आणि 2 टाईम चहा सकाळचा संध्याकाळचा एवढी व्यवस्था राहील. हो 5,000 रुपये मग तुला झालं नाही बा. आम्ही काय म्हणतो एवढं नाही परवडत भाऊ आम्हाला हो. कमी लावा जरा व्यवस्थित करा म्हणजे कसं इतकं नाही भाडं पुरत आम्हाला. मग त्याच्यापेक्षा कमी आम्हाला परवडत नाही ना. कारण की कसं आहे पाणी हे ते वीज बिल सगळं खर्च काढावं लागते ना भाऊ. भाडं द्यावं लागते याचं सगळं मेंटेनन्स करणं काही सोपं नाही आहे भाऊ. तर म्हटलं 1,000 रुपये हो असं राहील भाऊ. त्यापेक्षा काही आम्हाला परवडत नाही. त्यात आम्ही जेवणही देणार आहोत. आम्ही काय म्हणत होतो आम्हाला आता कसं आमच्याकडे डबे हो संध्याकाळचं आता आम्हाला काही जेवण पाहिजे नाही तुमचं. तर तुम्ही समजा एक रूम समजा माणसासाठी आणि एक बायासाठी जर दिली चालणार नाही का समजा 1,000 रुपये भाडं देऊन देऊ 2,000 रुपये समजा 2 रूमचं रातभराचं. अरे बापरे लस हुशार आहे बा. अरे बाबा नाही तसं नाही जमत ना. तुम्ही 25 जण एका रूममध्ये बसणार पण आम्हाला काय परवडणार आहे. 4पेक्षा शिल्लक नाही ते एक माणूस ॲडजस्ट करू राहिलो तुम्ही तुमचा 21 आहे पण त्याच्यापेक्षा कमी नाही. मग तर बाहेर गाडीत झोपायला पुरते बा एवढं माग नाही. पण म्हणलं इतकं नाही होत ना भाऊ. 3,000 ॲडजस्ट करून टाका सगळं. आमचं सगळं आलं मग त्याच्यात. मी काय म्हणतो रा देऊन टाकणं पाहिजे काय असेल ते 4 मध्ये ॲडजस्ट करून टाका साहेब. मी काय म्हणलं 4 मध्ये ॲडजस्ट करा. 4 रूमात 2 याच्यात माणसं आणि 2 याच्यात बाया जाऊ दे तिकडे करा ॲडजस्ट करा. शिवल्याकडे मनामध्येच बोल राहिला बा काय आता होतं ना 3,000 हे बा भाऊ 3,000च्या वर आम्ही काही देत नाही. नाही हे बा हे भाऊ म्हणले कारण ते आपले चष्मेवाले हो ते बरोबर बोलले. 4,000 रुपये 2 रूम तुम्हाला देऊन टाकू जाऊ त्या तिकडे हो. 5च्या जागी आपण 4वर आलो हो. याच्यापेक्षा आपण कमी येऊ शकत नाही हो. पावा तुमचं काय तुम्ही जेवण करा नका करू हो. तेवढं तुम्हाला 4,000 रुपये द्यावं लागतील ना हो. ठीक आहे करा आता बरं ठीक आहे बा जाऊ द्या आता किती 4,000 झालं ना मग फायनल झालं जेवणासहित मग. हो बिलकुल 4,000 रुपये जेवण वगैरे तुम्हाला भेटून जाईल एक टाईमचं आणि सकाळी एक वेळ चहा आणि आता संध्याकाळी एक वेळ. बरं जाऊ द्या मग चला हो घेऊ मग आमचे सामान अंदर झाला काही हरकत नाही. झालं भाऊ म्हणलं बा गाईड भाऊ तुम्ही सकाळी या मग आता. हो पण ते मला ते 1,000 रुपये ॲडव्हान्स राहिला तेवढा देऊन द्यायचे 1,000 रुपये देऊन द्यायला. चल मग यायचे 1,000 आणि 4,000 रुपये यायचे समजा सकाळी देऊ. बरोबर देतो तुमचे हो. थैलीच आहे तर देतो 1 मिनिट. तिकडे मारते नाही गोष्टी अरे मारत राहा चला म्हणलं लवकर घ्या थैल्या घ्या सगळ्या घ्या अंदर घ्या झालं बुकिंग झालंय. अरे बाबा
बाबा त्याने कबूल केलं ना 4 रूमाचे जेवणा खावण्यासहित त्यांना 4,000 घेतले ना. मग आपले आता डबे आता खराब झाले म्हणून सांगण्यात यायले. त्याचं जेवण येऊ दे चांगलं पद्धतशीर स्वीट आयटम असला पाहिजे म्हणा. जेवणातली कमतरता ठेवू नका म्हणा तुम्ही. इतकाले भाडे घेऊन राहिले हे ते तर जा बिस्लरीच्या बॉटल हे ते सगळं पद्धतशीर घेऊन या इथं जेवायले. इथं जेवण करू आपण आता 6 जणांना आपण इच्छे. ते भाण्या गिन्या आहे ना इकडे जा तुम्ही ते घेऊन या पटकन. बरोबर पाहिजे ना म्हणून मग काय म्हणते तू आता आपण त्याला म्हणलो होतो डबे आहे म्हणून ते म्हणे बा बनवा लागते का नाही बनवा लागत अशी विचारे ती त्याला म्हणतो बनवा बा मग नाही का जातो सांगतो मग बिस्लरी बॉटल अजून काही अजून नवीन विशेष काही काय म्हणजे सलाद पापड ते काय असं मट्टा गिट्टा जे काय असेल ते घेऊन या तुम्ही. मग वसूलच करावं लागते पैसे का फुकट आहे का. जा लवकर सांगतो मग त्याला तसं हो ठीक आहे ठीक आहे. बाकी खोल्या गेल्या पॉश आहे पण नाही का मस्त. आता जेवण घेऊन मस्त झालं की झालं आपलं आजचं तर नाही पडलं. पण उद्याचं काय करता म्हणलं उद्या आपलं गटारीचं गटारी अमावस्या आहे म्हणते तर कसं काय करावं त्याचं. आता त्या गटारी अमावस्याचा आता काय मिळणार आपला. उद्या आपल्याला सकाळी ते गाईड म्हणे 6 वाजता येतो. आता पहिला पॉईंट दुसरा पॉईंट पाहणं सुरू मग दिवसच जाते त्याच्यात नाही. काय तर काय आपलं अच्छा काय म्हणजे मग काय उपाशी फिरवते कधी. अरे एखाद्या ठिकाणी मस्त करू ना आपण जेवण. बाय एखाद्या ठिकाणी पाच बसतील काही आपण तिथं मग बसून टाकू मेळ आपला. त्याचा काय विषय. पहा मग तसंही जमते मग एखाद्या ठिकाणी नाही का. हो मिरच्याची भाजी बनवून टाकू मग मस्त फर्स्ट क्लास नाही का. खुरासते मिरचीची याचं उठसूट हेच असते बा काय खुरासते मिरची. अरे खुरास नाही बा ते नाही पाहिजे ना. पोटं बिघडवता का तुम्ही राजा येवाय बा काही आपलं. आता दुसरं काय मग दुसरं कोणतं खाता म्हणलं. अरे तुम्हाला माहित आहे का खुरासते मिरच्या काय चीज आहे तर खुरासते मिरच्याची भाजी करायची उद्या ना. हो उद्या पहा मी काय म्हणतो श्रावण महिना लागून राहिला सोमवारपासून. आता उद्या दिवस कसं ॲडजस्टमेंट करा ना ते. नॉनव्हेज बनवायचं आहे आपल्याला. हो का रे शिवलाल. बा कसं सुई यायचं नाही का हो ना. मारत्याच लग्न होला कठीण दिसते बा बातच चेते ना बा एका एका शब्दावून. अरे हे बा देणके साहेब हे बा मी काय म्हणतो ती मिरच्याची करायची का आपलं नॉनव्हेज करायचं ते ठरवून आपण. शांताराम भाऊ कायसाठी आहे त्याला आवाज देतो मी. सगळा हिशोब टिशोब त्याच्याजवळ आहे. सगळा खर्च करणं हे ते आपलं काम आहे. पैसे देणं त्याचं आहे असं ठरवलेलं आहे ना आपण घरून निघाल्यापासून. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मी त्याला फोन लावतो. काय आहे बा उद्याचं नियोजन सांगा आम्हाला. ते बाजूची बायाची खुली वाटते नाही का. हो नाही तर आवाजही दिला असता. बरं हे बा असं करा फोन लावा देईल या म्हणा इकडे काय आहे तुमचं तर उद्याचं नियोजन कसं काय करायचं विचारून घ्या. तशी चर्चा झालेली आहे आमची बाळभाऊच्या घरी. तिथं ते म्हणे ना आपण करायचंच म्हणे काही ना काहीतरी. ठीक आहे 1 मिनिट फोन लावतो मी त्याला बोलवून घेतो बरोबर. 1 मिनिट. नाही असे जर तुमचे खर्च असेल तर मग काय कसं काय होणार आहे आता. हो इकून जायला तिकीटले पैसे नाही राहणार डिझेलले सांगून राहिले तुम्हाला. मग किती खर्च झाला माहिती आहे का तुम्हाला. अजून चिखलदरा अजून पाहायचा राहिला आणि पैसे किती गेले आपले. तरी किती खर्च आला मग आतापर्यंत समजा आपल्याला. हो म्हणजे खर्च किती झाला सगळा गेले म्हणजे पाहा तुम्हीच करा ना विचार. घरून निघाल्यापासून आपल्या खिशात 21,000 रुपये होते. त्यातले आता 3,000 रुपये तिन्ही गाड्याला डिझेल टाकून दिलं. किती गेले 9 गेले. आणि आता हे या लॉजवाल्याला भाडं द्यायला लागते 4,000. गाईडले द्यायला लागते 2,000 म्हणजे 6 9 15,000 गेले ना आपले. बरं मग तर 6,000 उरले रे आपल्याजवळ 21,000ले. तेच म्हणून राहिलं बा आधीच खर्च करा तुम्ही. मग आता मग अजून म्हणतील की कायचे पैसे. शिवलाल बोलले तुम्ही सांगत जा जरा समजावून माणूस की. हो ना तरी तर आपण समजा बाळभाऊची तर जेवण केलं तेही नाश्ता वाचवला नाही तर तिथे 1,000-2,000 गेले असते. बरं ठीक आहे मी सांगतो शिवलालले जरासं कमी तटपा लागत नाही तर मग कसं घरावर कुठे यायचे ना. इकून काय जसा मग डिझेल नाही टाकायला पैसे राहायचे. आता आपल्याला अजून चिखलदरा करून लोणारला जाणार आहे. खामगाव मार्गे असं इकडून जायचं अकोटकडून. मग आता किती पैसे लागते अजून म्हणून म्हणलं जरा आधीच घ्या आता. शिवलाल होच असं म्हणलं. हा बोला शिवलाल भाऊ काय म्हणता हो. अरे झाबरू आपलं शांताराम भाऊ कुठे आहे मला फोन नाही लागू राहिला त्याचा. काय चार्जिंग गिर्जिंग लावला का कुठं आहे तुमच्या खोलीत होतीत ना ते. हो आहेत ना इथेच आहे ना बसेल. आम्ही 7 जण आहोत तुम्ही 6 जण आहे. काहून काय झालं. थोडंसं काम होतं शांताराम भाऊली आहे का तिथं. देवर पाठवून देवर इकडे जरासं देणके साहेबांनी ते काय म्हणते तर काय विचार आहे द्यायचा तर. काय विचार आहे. हो हो बरोबर ठीक आहे हो पाठवतो. पावर काय म्हणते ते शिवलाल भाऊ बोलावून राहिले तुम्हाला. जा म्हणलं त्या खोलीत काय द्यायचं. आता काय म्हणते म्हणा. हो आलो मी 10 मिनिटात पाहतो काय या लवकर या जेवण करू आता. हो ते लॉजवाले साहेब म्हणे आता जेवणाचं पाठवतो म्हणे. हो या लवकर या जरा. हो ना बस 10 मिनिटात आलोच. जुन्या लोकांच्या गोष्टी ऐकून मी तर ते काय म्हणत हे जे चिखलदरा आहे हो त्या ठिकाणी ज्यावेळेस ते पांडव अज्ञातवासात होते तर त्यावेळेस किचकाचा वध केला. मग किचकाचा वध केल्यावर त्याला त्या दरीत टाकलं. मग किचकदऱ्याचा अपभ्रंश झाला म्हणते चिखलदरा. म्हणून या गावाचं नाव पडलं म्हणजे चिखलदरा. आणि तिथं जे कुंड आहे का नाही त्याच्यात मग त्या वध केल्यानंतर त्याचे हात माखलेले होते भीमाचे तर त्यानं तिथे हात धुतले म्हणून त्याचं नाव भीमकुंड झालं. असं एक एक आपण असं आख्यायिका ऐकलेलं आहे. म्हणून कसं आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटून राहिला खरोखर मनाला आनंद होऊन राहिला. आपण निवांतपणे सांगायला पाहिजे त्यानं कसं आहे काय आहे एक ठिकाण दाखवायला पाहिजे. भर गडबड नाही करायला पाहिजे त्या माणसानं. विनाकारण 2,000 रुपये दिले. हो मी मला सर्व माहित होतं ना. आमची ट्रिप आली होती कॉलेजला होते का मी तर आमची तर ट्रिप आली होती सगळी माहिती होती मला. तर ते फालतू विनाकारण आपण 2,000 रुपये त्यांना देऊन राहिलो. आपण यार किंमत सुटावं पैशाच्या. आता 1,000 रुपये जमा केले आहे ना. मग काय करते कसे करते तर पुरले पाहिजे बाबा. जाऊ दे आता म्हणलं आपल्या गप्पात आता रातभर चालतच राहील. तर म्हणलं आता जेवायचं पाहा लागेल ना. ते काय म्हणे तर डबे जेवता का त्याचे जेवता म्हणलं. ते जेवणाचे 4,000 रुपये घेतले त्याने खोल्याचे बाबा.
काय म्हणतो बाई, आता ते डबे खावटे का आता, राहू द्या ना. आता त्याचं जे जेवण आहे तेच खाऊ आपण. राहू द्या आपले डबे राहू द्या तसेच. मग काय आता लोक ते का चांगलं राहिलं का, राहू दे. येते दादा पैसे घेऊनच राहिले ना, मग काय फुकट, मग आपले डबे सोडत बसा. मग जाऊ द्या ना तिकडे, बरं आहे ना बाबा, आयतं खायला भेटू राहिले नाही तर काही भेटते बाहेर, आयतं खाले. मग काय तर मला वाटते अजून 2-3 दिवस चालावी ट्रिप. जाय तिकडे बाबा, डोक्याचे किटकिटे बंद. फ्रेश झालं डोकं इथे येऊन, म्हणलं असं वाटतं की पद्धतशीर आहे इथं. मग काय रात्रंदिवस कामं धंदे धुणं भांडे जरा कटायला होतं माणूस. मोठा पेचच आहे ना, गुरुजीले मोठा पेच आहे. लवकर करा तर तिकडून लोक म्हणते म्हणजे बात संपवला, आणि लवकर नाही संपवला तर म्हणजे बोरही झालो, काय किती दिवस चालवता असे होते ना. आता ते काय त्याची हाती असते. आता चिखलदऱ्याचा पुरा एपिसोड करणार होते, पण नाही झाला त्याच्यानं. कारण की काही ना काही अडचणी येते, काही वायफाय नसते, काही रेंजच नसते, कोणत्या अडचणीचे येते, शाळेचं येते का चालूच असते. मग तरी पण आज आता काही पूर्ण होत नाही वाटते. उद्या आता चिखलदऱ्याचा एपिसोड पूर्ण होणार आहे. जाऊ द्या, एक एपिसोड शिल्लक काय असते तेवढं आता समजून घेतात लोक, समजते त्याला. चंद्र भाऊ, या बसा बसा. काय रे जो देणके साहेब काय म्हणते पाहा हे गटारीचं उद्याचं काय मिळाला होता, बस पाहा तुम्ही सांगा मग यायला समजून. काय बाबा, हे शिवलाल काही फालतू झाला आपल्या सगळं. आता काय म्हणते काय नाही, यायचं गटारीचं काहीतरी सिस्टम म्हणलं. पहा बरं, ऐका बरं काय म्हणते तर, ऐकू राहिलं ना, ऐका बरं. बरं झालं आपल्या शेजारीच खोली आहे द्यायची, काय आहे तर उद्या समजतेच आपल्याला. ऐका म्हणलं, मुकाट्यात शांत राहा, शांत राहा. जवळ बसले, बरं वाटलं माणसाला. बोला म्हणलं काय होतं, काय साठी होतं शिवलाल, काय फोन केला बा, काय गडबड. कायची गडबड, यायनं काढलं खुसपट म्हणे बा उद्या आता कसं काय आहे नियोजन, विचारा म्हणजे शांतारा बोलले आपण काय बोलावं म्हणजे याच्यावर. माझा विचार होता खुरासनी मिरचीचा चांगला बिलकुल. पण ते कसं आमची बॉल पटत नाही आपले विचार, असं झालं ते. आता पाहा आता तुमच्या हिशोबानं काय यायचं म्हणणं आहे, नॉनव्हेज बनवा. उद्याचा दिवस आता कसा राहिला शेवटचा, मग का पाहा काय मेळ आहे तो उद्याचा गटारीचा. हो गटारीचा आता काय ते पैसे नाही बसले आपले. हो ना ते आहे म्हणा, पण आता काय उद्या कसं आपल्याला सकाळी सकाळी डिंगा लागते. हो पॉईंट आहे भरपूर, पायनं झाले पाहिजे. म्हणून म्हणलं कसं आता उद्याच राहू द्या. आता काय आता इथचं जेवण भेटतेच आपल्याला. हो त्याचा काही विषय नाही. आता कुठं गेलो फिरायला की तिकडे कुठे जेवण करूया एखाद्या हॉटेलवर, झालं का मग काय 100-200 रुपये काम. म्हणून म्हणलं जाऊ द्या, आता उद्याच्या काही भानगडीत पडायला पुरत नाही. असं आहे तुमचं. कसं आहे तुम्ही कधी म्हणजे चालतीचे माणसं राजा. हो तिथं काय म्हणते, तुम्ही बाळभाऊच्या घरी विषय काढला मी आता मिळालं बा आपल्याला उद्या काही ना काही लागन, तर तुम्ही काय म्हणे माहोल करू. मग आता माहोल घेऊन काय झालं तुमचं. असं नाही पाहिजे आपल्याला, असं कसं दोन तोंडे काम नाही पाहिजे. हे बरोबर नाही शांताराम तुमचं. मग काय शांताराम भाऊ, काही ना काही उद्या झालं पाहिजे, मस्त थंड गिंड हे ते. जरासं माहोल करावं लागेल ना, शेवटचा दिवस आहे आता. तेवढं पाहता उद्याचं. तुम्ही मागं कोण हटून राहिले म्हणलं. आता सगळेच तयारी असल्यावर तुम्ही कोण नाही करून राहिले. उद्या ना होते तर मग अडचण काय. तसं नाही ना, पैशाचं पाहा लागते ना आपल्याला. झाले कसं इकून मग चपला घासत चालता का. तर आपल्याजवळ आता 6,000 रुपये उरले जमा केलेल्यातले. विनाकारण ती आता काय याच्यात नाही गटारीत गमावता का बा फालतू बसले आपले. काय पैसा करता हो, काय संगत येता पैसा. मग काय तर दिवस येत असते का असे, मग चिखलदऱ्याला आलो माहोल करायला लागत का बसले आपले. मग हे पहा तुम्ही पैशाची काळजी करू नका. अजून 6,000 आहे ना बाकी, पुढचं पुढे पाहू ना. हो काही ना काही मार्ग लागतच असते. ज्याचं फाटन त्याला भेटन, नाही तर भेटत नाही, असं आहे ते. मग तुम्ही काळजी करू नका, परवा दिवशी आपण त्याचं पाहू. उद्याचं तर निपटून घ्या. आहे ना 6,000 तर घे घालून जाते आपलं काम. शांताराम कसं आहे, दिवस येत नसते ना अशा. आता कसं योगायोग सगळे हवा आपण पहा ना उद्या काहीतरी. माझी बी इच्छा आहे काही ना काही करावा. पण कसं आहे आता पैशाच्या जरा माणूस हाता करता घेऊन राहिलं होतं. पोट्टे म्हणे करूच नका खर्च. असं आहे तालते पोट्ट्याचे पाहा लागते मला. बाबा पैसे नका काळजी करू. देणके साहेब सारखे माणसं असल्यावर आपल्याला काय भ्या लागते हो. आता 10-15 हजार रुपये संघ आणले त्यानं. पैसे नका काळजी करू, पैसे आहे आपल्या पैसे. हो 10-15 हजार रुपये आणलेला आहे तर भले नंतर देऊन देता मला पैसे. हो कसं तुम्ही टेन्शन नका घेऊ. करा म्हणजे करा. हो मी आहो ना. म्हणलं हा शब्द टाकला त्यानं, म्हणल्याबरोबर नाही म्हणलं का त्यानं. असं पाहिजे खमे ठोक माणसं. मग पुऱ्या रामपूरला एकटा माणूस पाणी पाजून राहिला देणके साहेब. माझ्याजवळ आहे ना, माझ्याजवळ आहे तर 5-10 हजार रुपये माझे पैसे आहे. मी देतो पैसे. मग काय आपण नसल्यावर काय त्याला द्यायला पाहुणे माणसाला द्यायला लावता का. यायचं तर मोठं कठीणच काम आहे. बरं मग जाऊ द्या मग मुंगशीराम भाऊ जोडे आहे समजा तुमच्याजवळ आहे नाही का. चालते मग काय हरकत आहे नाही का. हो मग लागलं तर मग जमा करून पैसे देऊन देईन तुम्हाला आम्ही. तसं करू मग जमलं मावलं असं उद्या. ठीक आहे मग उद्या सकाळी मग आता पाहू काय करायचं काय नाही. तर इथून निघाले की मग एखाद्या टर्निंग पॉईंट कोणत्या पॉईंटवर थांबलं की आपण तिथं जमून टाकून गुटका काहीतरी. कसं बाहेर काही जास्त सांगू नका इकडे तिकडे. तेच म्हणलं म्हणजे कसं बातच चुनूक लागली तर मग आपत व्हायची. त्याला एखाद्या ठिकाणी कसं गावील गळात पाठवून द्या. आपण पाहू मग काय करायचं. तसंच काहीतरी करतो मी, आयडिया करू ना आपण काहीतरी. बरोबर चुकांना मारला की निघाले आपण आता किती 4 जण नाही का. बाकीच्या पोट्ट्याला सांगू का कसं करू मग. द्या ना पोट्ट्याला सांगू, फक्त त्या लाऱ्याला सांगून द्या. बीजे चिडचिड करते पैसे म्हणलं घ्या. आहेत म्हणा दाते लोक आहेत म्हणा. काळजी करू नको म्हणा तू. करून टाकू मग फिक्स आता. काही विषय राहिला नाही. चला येतो मग आता जेवण घेऊन करतो मी. पोट्टे गेले वाटते आणाले. तुमचे गेले वाटते ना. लहान चेतन गेला भूषण गेला. येऊन राहिले असते. म्हणलं ऐका म्हणलं देणके साहेब काय म्हणते, म्हणलं हरभरे झाड चढवलं तर 15,000 आहे म्हणते. तिकडे मुंशीराम भाऊ 10,000 रुपये काढून तयार आहेत. आणि आमच्या घरचे माणसं तर माहितीच आहे तुम्हाला, इकडे बी तिकडे बी. म्हणून म्हणलं जरासं पाहा आता, फोन लावा जरासं बाहेर घ्या द्यायला बाहेर. मग तेच म्हणतो ना, हे पाहा ना आता शिवला किती यायला गोड बोलून बरोबर काटा करून राहिला. त्या जवळचा रुपया खर्चत नाही ते. त्याचे पैसे नाही सोडणार ते रुपया डिझेलचे.
म्हणलं आता हे आता 10-5 हजार रुपये खर्च करून राहिले नाही का. मी फोन लावतो, तुम्ही फोन लावा आणि बोला त्याला बाहेर लवकर. पण आता असं वाटते एखाद्या दरीत नेले ढकलून द्यायले एक खेपचं रामपूरला मुक्ती तरी भेटन. हा बोल बोल म्हणलं, काय जेवण झाले का, ताटा आले का तुमचे? ते ताटा राहू द्या म्हणलं, तुम्ही थोडेसे बाहेर जा बरं. थोडंसं काम होतं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्यासोबत. या लवकर या इकडे बाहेर. बाहेर या वरांड्यात. ना पण आता मी जेवण करत होतो, नंतर येईन ना मी. नंतर भेटू ना जेवल्यावर. पहिले या म्हणलं लवकर. हो पहिले या, जिथे कुठं असेल लवकर या म्हणलं बाहेर. ते मुंशीराम भाऊ आहे का तिथं, त्याच्या घरच्या बाई काय बोलतो मध्ये त्याच्या संग बोला. आणि ते देणके साहेब त्याला बी फोन द्या. तिकडे बाहेर या, तुम्ही तिघे बाहेर या. अजून काय घंटा त्याला म्हणलं हो हो आलो आलो हो येऊन राहिलो बाहेर येऊन राहिलो. म्हणलं तुम्ही इथं अशासाठी आले का म्हणलं? इथं का लोन घ्यायसाठी आले का? कोणत्या गटाऱ्या गिटाऱ्या म्हणलं तुमच्या? ऐकलं नाही का आम्ही सगळं सगळं समजलं म्हणलं. 15,000 रुपये कुठचे आणले म्हणलं तुम्ही? कुठचे आणले म्हणलं ते? बरं कसं काय म्हणून येईल पोसा पता लागला कसं काय? अरे म्हणलं कोण म्हणे बा तुले, कोण होई ते सांगणारा काय, कोण काय करू राहिलं? काही सांगू नका, भीतीला कान असते म्हणलं. सगळं समजलं तुमचं काय उद्याचं तर. बापरे शिवलालच्या खोलीत मी ऐकू आलो वाटेल नाही का. अरे बा तुमचा गैरसमज झाला, तसा काही विषय नाही. मग तुम्हाला समजतं तसं काहीच नाही. करा ना म्हणलं आता नारद मुनीची कामं बस करा आता. उद्या सुखानं समाधानानं आम्हाला चिखलदरा दाखवा म्हणलं. ते गटारीन गिटारी हवा म्हणलं, पार्ट्यान गिटे इथे येऊन करायचं नाही म्हणलं. सांगून राहील तुम्हाला. आपण काय करू राहिलो होतो, पण त्याला बस शेवटचा दिवस होता, विषय काढला, बोलण्यात आलं. असं झालं ते काही नाही. ते असं म्हणजे काही नक्की नाही ते. मी म्हणू तरी यायला राहू द्या म्हणून, पण आता काय की नाही ती. हो राहू द्या 10,000 रुपये खिशात आहेत तुमच्या. मग सांगता मोठे त्या शिवलाच्या नांदी लागत नव्हतं तुम्ही तिथे बी. चालले मोठे. उद्या सरकार मोठे सकाळी उठले की आपलं पहिले ते देवी पॉईंट देवी दर्शन घ्यायचं, नंतर आपले कामं करायचे. ते बाकीचे काही करायचं नाही म्हणलं. गटारी गिटारी लोयासाठी नाही आली इथं. हो ना, हो बरोबर, हो ठीक आहे. मग आता उद्या सकाळी बस आपलं हो पद्धतशीर शांततेनं. तेच म्हणलं त्या शिवलेला काय करायचं कर म्हणा. तू एकटाच जाईन कुठे लोय म्हणा तिथे, आम्हाला काही करण्याला लागत. तर नाही तर मग आम्ही कसं, तुम्ही जर अशा कामात असाल तर उद्या गाडी घेऊन वापस चालले जाईल. सांगू राहिलो आता. चला जा आता जेव्हा ते. हो बरोबर ठीक आहे. चला देणगे साहेब राहू द्या, तरी म्हणून राजा मी तुम्हाला राहू द्या. चला चला चला. चला इथपर्यंत आजचा एपिसोड बनवू शकलो. आता पुढील एपिसोड उद्याच्या भागामध्ये पूर्ण करू. तर चला उद्या भेटू 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. ठीक आहे, उद्या भेटू 5 वाजता.